बुल्ढाना जिले में मक्का की खरीद के लिए निर्धारित लक्ष्य कम होने से कई खरीद केंद्र बंद है, जिससे किसानों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। शिवसेना प्रवक्ता जयश्री शेड़के ने मांग की है कि मक्का खरीद का लक्ष्य तुरंत बढ़ाया जाए और सभी केंद्रों को फिर से चालू किया जाए। उन्होंने यह निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के माध्यम से जिलाधिकारी को भेजा। इससे किसानों को राहत मिल सकेगी और खरीद प्रक्रिया सुचारू होगी। यंदाच्या हंगामात बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 52,856 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आलेली होती आणि उत्पादनही अतिशय चांगलं शेतकरी बांधवांना यावर्षी मिळालं। जवळपास 20,61,372 क्विंटल इतकं विक्रमी उत्पादन बुलढाणा जिल्ह्यामध्ये मका पिकाचं झालं। परंतु आता मात्र नाफेडची सगळी खरेदी केंद्र ही बंद करण्यात आलेली आहेत आणि कारण सांगितलं जातंय की उद्दिष्ट पूर्ती झालेली आहे। मुळात 5,700 शेतकऱ्यांची जवळपास त्या ठिकाणी नोंदणी ही नाफेड खरेदी केंद्रावर करण्यात आलेली होती आणि अत्यल्प प्रमाणामध्ये उद्दिष्ट राज्य शासनाकडून देण्यात आलं। त्याचा परिणाम असा झालाय की शेतकऱ्यांकडे आता माल शिल्लक पडून आहे आणि याचा फायदा मात्र व्यापारी वर्ग घेतोय। एकीकडे शासन सांगतंय की आम्हाला शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र नाफेडची खरेदी केंद्र अशी जर बंद होत असतील तर त्यामुळे एक प्रकारे शेतकरी बांधवांची आर्थिक लुबाडणूक करण्याचं काम राज्य शासन करतंय। आमची विनंती आहे की बुलढाणा जिल्ह्याचं मका खरेदीचं उद्दिष्ट हे वाढवून देण्यात यावं आणि बंद पडलेली सर्वच्या सर्व खरेदी केंद्र ही तात्काळ सुरू करण्यात यावी।